जय शिवराय मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनाची EKYC कशी करायची तुम्हाला सांगतो। त्या योजनेतील 23व्या हप्त्या पडायच्या आधी हे काम करून घ्या, जेणेकरून तुमच्या 23व्या हप्त्याच्या खात्यात पडेल। तर चला तुम्हाला EKYC कशी करायची ते सांगतो। इथं प्रवासी पोलीसवरला याच्यानंतर इथं हे पूर्ण वाचून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला सगळे कळेल। इथं वरती नेक्स्ट बटनावर क्लिक करा। लोडिंग व्हायला लागलं। इथं लॉग इन बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर इथं सिलेक्ट ऑफ याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर इथं 4 ऑप्शन येतील, त्याच्यातलं बेनिफिशियरी ह्या दुसऱ्या नावावर क्लिक करा। त्याच्यानंतर इथं 2 आधार किंवा रजिस्ट्रेशन आय डी नसेल आपल्याकडे तर आधार याच्यावर क्लिक करा। इथं आपला आधार नंबर टाका। आधार नंबर टाकल्यानंतर इथं फेशियल EKYC लॉग इन याच्यावर क्लिक करा। इथं क्लिक करा। त्याच्यानंतर फेस स्कॅन याच्यावर क्लिक करा। इथं लोडिंग व्हायला लागलं, थोडं थांबा लागेल तुम्हाला। लोडिंग झाल्यानंतर हे फेस कार्ड येईल। इथं आधार फेस कार्ड हे ॲप 2 ॲप डाउनलोड करायला लागतील, PM किसान आणि आधार फेस कार्ड। हे याच्यानंतर आपलं इथं फेस कार्ड स्कॅन करा, त्याच्यानंतर आपली पूर्ण EKYC होईल। धन्यवाद।